मात्र तो कारणं देतो। संघटनेमध्ये असताना मी संघटनेमध्ये का असलो पाहिजे याची कारणं तो देत नाही, पण संघटनेतून बाहेर जाताना मात्र मला याचा त्रास होता, मला त्याचा त्रास होता, अशा पद्धतीची काहीतरी कारणं देऊन जे आहेत, जे ठामपणे शिवसेनेमध्ये आहेत, त्यांच्याविषयी काहीतरी वेडं वाकडं सांगायचा प्रयत्न या लोकांकडून केला जातो। मला असं वाटतं त्यांच्या सांगण्यामुळे डिस्टर्ब होईल ते खरे शिवसैनिक नाही। त्यामुळे आपण आपलं काम जोमाने केलं पाहिजे। आपण आहोत, मी मागेही बोलले होते की 4 आहेत ते 4 निष्ठेने तळपते राहिले पाहिजे। आज सकाळी या कार्यक्रमासाठी मला बसनी तुमच्यासोबत यायचं का, तर पुन्हा एकदा ती जुनी शिवसेना मला आठवतंय की सुरुवातीच्या काळामध्ये आपण याच पद्धतीने एकत्र जायचो। तो जिव्हाळा, ती ममता, ते आपल्या सगळ्यांचं एकमेकाच्या बद्दल असलेलं प्रेम, आज परत आपण त्याच वळणावर येऊन थांबलेलो आहोत। म्हणून सकाळी मी बसने आलो। आता येताना आमचे पत्रकार बंधू होते, मी त्यांना म्हटलं खरं तर वाडा, भिवंडी आणि आपला संपूर्ण ठाणा या रस्त्यावरती जे वाहन चालक गाडी चालवतात सत्कार करायला पाहिजे, असे प्रश्न आता शिवसेनेनं हातामध्ये उचलण्याची गरज आहे। आता येताना पाहिलं, हा प्रश्न थोडासा वेगळा म्हणून बोलते, पण शिवसेना म्हणजे काय, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि केवळ 20% राजकारण, समाजाचा पहिला विचार करणारी ती शिवसेना। आज रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र रस्त्यावरचे पोल तुम्ही बघितले तर गंधेचे पोल तिकडेच हे पोल हटवले नाही आहेत PWD आणि तिकडनंच खोदाई सुरू आहे। मग जेव्हा तुम्ही 803 कोटीचा रस्ता करणार आहात त्यावेळेला ते पोल रस्त्याच्या मध्ये उभे राहणार आहेत का, याची चौकशी शिवसैनिक म्हणून आम्ही करायला नको का, ती आम्ही करणार आहोत। म्हणून तुमचं जे आपलं पाऊल आहे जनसामान्यांसाठी सातत्यानं 24/7 रणांगणामध्ये, आता हे रणांगणच आहे, या रणांगणामध्ये असलेली आमची शिवसेना आणि या माध्यमातून काही प्रश्न, शेतकऱ्यांचा एक प्रश्न, ही पीक पाणी त्यांचं झालेलं नाही आहे आणि ज्यांचं झालं नाही आहे त्यांची भात खरेदी केंद्रावर होत नाही। सरकारने रिसीट दिले, त्या ठिकाणी भात खरेदी केंद्राची रिसीट देऊन भात घेतलंय सुद्धा, मात्र आता त्याचे त्यांना पैसे मिळत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचं भात आतमध्ये घेतलंय रिसीट देऊन त्यांना म्हणतात तुम्ही भात परत घेऊन जा का, कारण तुमचं ही पीक पाणी झाले नाही। याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा काय दोष आहे? मग त्याचा जर दोष नसेल तर सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही त्या लोकांच्या बरोबर राहायला पाहिजे की नको? तर आमच्या हिंदुत्व सम्राटांनी आम्हाला तोच मंत्र दिलेला आहे की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण। राजकारण आम्ही करत नाही, कारण का आम्ही सत्तेपेक्षा सातत्यानं सत्याच्या बरोबर चालतो आणि म्हणून शिवसेना आजही त्याच मार्गाने तळपत्या पद्धतीने पुढे चालते। आज संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना पोहोचायचे अंधेरीला का, तर शिवसैनिकांचा मेळावा। काहींच्या मनामध्ये अजूनही महाविकास आघाडीबद्दल करायचं नाही करायचं, आपली पुढची वाटचाल कशी असेल, पुढे येणाऱ्या निवडणुका काय आहेत, या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन आज त्या ठिकाणाहून शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब आपल्याला करणार आहेत। वसा आणि वारसा हिंदुत्व सम्राटांचा घेऊन आम्ही सातत्याने पुढे जातो। मी मागेही म्हटलं होतं, त्यावेळेला किती लोक होती मला माहित नाही, भास्कर दादा मी त्यावेळेला म्हटलं होतं की शिवसेनेमधून जी फुटून गेलेली मोठी लोक आहेत ते काय म्हणतात, शिवसेनेमध्ये आमच्यावर अन्याय झाला। अन्याय का झाला, तर हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या सूत्र जी आहे, जी पुढची धारा आहे ती कोणाकडे दिलेली आहे, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंवर, म्हणून राज ठाकरे बाजूला झाले। मला राज ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यावर अन्याय झाला कारण तुम्हाला काकांनी तो सूत्र दिलं नाही, पण तुम्ही आता ज्या वेळेला नवीन संसार मांडला, नवीन मनसे केली, त्यावेळेला मनसेची पुढची सूत्र ही तुम्ही कोणाला तिसऱ्याला दिली का? नाही, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याच लेकाला दिली। दुसरं कोण वेगळं झालं